अगं माझी मम्मी आहे ना मला गावाला नेते तिच्यासोबत एका फॅमिली फंक्शनसाठी आणि मला नाही जायचं. का पण? कारण माझं गाव आहे सावंतवाडीला आणि तिथे ट्रेनने जायचं म्हणजे खूप कंटाळा येतो. त्यानंतरला तिकडचं जुनं रेल्वे स्टेशन, तिकडच्या सोयी सुविधा आणि त्यानंतरला आता आहे पावसाळा. तर मग त्याच्यामुळे पावसाळ्यात रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालं की मग त्यानंतरला काही रिक्षा मिळत नाही. अरे पागल, तुला माहित नाहीये का? काय? अगं सावंतवाडी रेल्वे स्टेशन परिसर आता पूर्णपणे बदललंय. ते रेल्वे स्टेशन कमी आणि एअरपोर्टच जास्त वाटतंय. आणि तू जे म्हणतेस ना, ज्या शहरांबद्दल उदाहरणं देतेस मला, तर त्यांच्यापेक्षा एकदम सोयी सुविधांनी भरपूर आणि सुंदर असं झालंय आपलं सावंतवाडी रेल्वे स्टेशन परिसर. काय खरंच? अगं हो, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्याच वर्षी सिंधुदुर्ग, कणकवली, सावंतवाडी इथल्या रेल्वे स्टेशन परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाचं भूमिपूजन केलं आणि वर्षभरात हे काम पूर्ण होईल याचं वचन दिलं. आणि बघ ते काम पूर्ण झालंय. अरे एवढंच नाही, तर कोकणातील एकूण 12 रेल्वे स्टेशन परिसरांचा असाच कायापालट होणार आहे. आणि त्यातील या 3 रेल्वे स्टेशन परिसराच्या कामाचं लोकार्पण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 9 ऑगस्टला होणार आहे. तर उरलेल्या 9 रेल्वे स्टेशन परिसराची कामं लवकरच पूर्ण होतील. खरंच यार, भाजपामुळे कोकण किती वेगाने बदलत आहे आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन परिसराचा बदललेला हा चेहरा मोहरा बघायला मला गावाला नक्कीच जावं लागणार.